शेतकरी मित्रांनो, तब्बल 1 वर्षापासून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं थकीत असलेलं ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचं पूरक अनुदान वितरित करण्यासाठी आज निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी वितरित करण्यासंदर्भातील एक महत्त्वाचा GR देखील आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात, परंतु त्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबा। मित्रांनो, आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाकरिता 144 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सन 2024-25 मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटी रुपयांच्या कार्यक्रमास आधीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। तर या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी प्राप्त निधीची मागणी कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आलेली होती। तर त्यासाठीच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी 144 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यासाठीच हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार सन 2024-25 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता 144 कोटी रुपयांचा निधी हा आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून त्याअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाकरिता हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर हा निधी आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, तर ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही महाडीबीटी प्रणालीद्वारे केली जाणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सबसिडीकरिता अर्ज केलेला होता आणि त्यांची निवड झाली असेल तर अशाच लाभार्थ्यांना या निधीचे वितरण केले जाणार आहे। त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जाणार आहे। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून हे अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर एक आर्थिक संकट ओढवलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे अनुदान मिळाल्यानंतर त्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। हे अनुदान वितरित करण्यासाठी आता 144 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आशा करूयात की या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातील। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु अतिशय कासव गतीने हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर आशा करूयात की उर्वरित असलेला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी देखील मार्च पूर्वी वितरित करून जे काही शेतकरी पेंडिंग राहतील त्यांना देखील या ठिकाणी दिलासा दिला जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ड्रीप आणि स्प्रिंकलर सबसिडी संदर्भातील हे एक अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। या GR ची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।